हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। तर आजची सिंपल रेसिपी आहे मस्त गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्यावरती मुगाची आमटी। पण ही जी मुगाची आमटी आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि त्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगते। चला तर मग सुरुवात करूयात। तर आधी आपल्याला जेवढी आपल्याला डाळ करायची आहे तेवढी घेऊन कढईमध्ये भाजून घ्यायची आहे एक मीडियम गॅसवरती। आणि त्यानंतर मी इथे दुधी भोपळा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण घेऊ शकता। तर दुधी हा हेल्दी पण आहे, याची डाळ खूप छान लागते। आणि मी इथे अर्धा दुधी आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। आणि डाळ आपल्याला वॉश करायची आहे, त्याच्यासोबतच मी हे पण घातलेलं आहे आणि सगळंच वॉश करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तडक्यासाठी जे लागणार आहे ते साहित्य मी तुम्हाला सांगते। जरासा माझा घसा दुखतोय त्यामुळे आवाज जरा इग्नोर करा। तर आता मी डाळ आणि दुधी भोपळा आणि टोमॅटो हे 2 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला तडका द्यायचा आहे। तर तडक्यासाठी हे जे मी घेतलेलं आहे हे बऱ्याच जणांना माहिती असेल, ह्याला काही लोक पंचफोरन म्हणून म्हणतात किंवा पंचपरण असं काहीतरी, किंवा किराणा मालच्या दुकानामध्ये पंचप्रण म्हणून सांगितलं तरी चालेल। तर ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं ते मी सांगते। एक तर कलोजी, जिरा आणि त्यानंतर सौफ जी असते आपली बडीशेप आणि मेथीचे दाणे असतात, राई असते। तर या गोष्टी मिक्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याचा तो तडका दिला जातो। मोस्टली बेंगॉल साईडला ही डाळ बनवतात, अशी पंचफोरन डाळ म्हणतात ह्याला। तर आपण इथे तडका दिलेला आहे पंचफोरनचा आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे आणि सुक्या मिरच्या। आता ह्या ज्या गोल मिरच्या आहेत त्याला गुंटू मिरच्या म्हणतात, तर आपण कुठल्याही प्रकारच्या सुक्या मिरच्या घालू शकतो। त्यानंतर मी काश्मीरी चिली पावडर थोडीशी घातलेली आहे, 1 चमचाभर। आणि त्यानंतर हे जे आपलं मिश्रण आहे म्हणजे दुधी भोपळा आणि डाळ आपण वॉश करून घेतली होती ते घालायचं आहे। चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि जेवढं आपल्याला डाळ बनवायची आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे। ते झाल्यानंतर 4 ते 5 शिट्या करायच्या आहेत, कारण आपण डायरेक्टली डाळीला तडका दिलेला आहे कुकरमध्ये। तर 4-5 शिट्या या कराव्या लागतील आणि त्यानंतर आपली डाळ रेडी होते आणि ही डाळ खूप छान लागते। आणि पंचफोरनची डाळ जर तुम्ही म्हणजे खाल्ली असेल कदाचित तर तुम्हाला माहीत असेल, खूप छान टेस्ट येते। राई जिऱ्याचा तडका देऊन आपण नेहमी बनवतो, पण अशा प्रकारे नक्की एकदा बनवून बघा। कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला पंचफोरन मिळून जाईल। आणि इथे तुम्ही बघू शकताय मोगऱ्याच्या झाडाला किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत आणि मी रोज देवाला माझ्या झाडांचीच फुलं घालत असते। तर माझ्याकडे बऱ्याच प्रकारची झाडं आहेत, एकदा नक्की तुम्हाला मी ती पण दाखवेन। आणि हे बटाट्याचे पापड आहेत जे मी फ्राय करून घेतलेले आहेत। तर चला आपण ताट रेडी करूया। आता डाळ बघा कशी झालेली आहे, कलर पण खूप छान झालेला आहे आणि टेस्टी तर खूपच असते। ही गरम गरम जर तुम्ही खाल्ली ना, अगदी आपल्याला जसं वरण भात आवडतो तसंच ही पण डाळ मला खूप आवडते। चला तर मग ताट बनवूया। तर ताटामध्ये आधी भात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती डाळ, थोडेसे पापड आणि सलाड। तर हे आपण लंचसाठी किंवा डिनरसाठी झटपट आणि कधीही बनवू शकतो। खूप छान कॉम्बिनेशन आहे, एकदा नक्की बनवून बघा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।